तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात का? एक बाप आणि त्याची मुलगी सायकलवरून चाललेत आणि रस्त्यात भेटतो एक मसिहा, ब्लिंकिट डिलिव्हरी मॅन. आपल्या सायकलवरून चाललाय आणि रस्त्यात भेटतो पुन्हा तोच मसिहा. मग झेप्टो डिलिव्हरी मॅन, तो देखील सायकलवरून चाललाय आणि त्याला भेटतात तोच मसिहा. हा हुसेन नावाचा मसिहा. त्यांचे डोळे बंद करून त्यांना आपल्या दुसऱ्या भावाकडे घेऊन जातो. त्याचं नाव राहुल कनाल. मग हे दोघे या सगळ्यांना चक्क ई-बाईक्स गिफ्ट देतात. किती छान ना? पण हे दोघे गिफ्ट का वाटत असतील? कारण त्यांच्या बॉसचा बड्डे आहे. बरं, हा बॉस कोण? एकेकाळी राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे खासमखास होते. सध्या राहुल कनाल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. मग त्यांचा बॉस कोण? एकनाथ शिंदे की श्रीकांत शिंदे? तर दोघेही नाहीत. राहुल कनालचा बॉस म्हणजे साक्षात अनंत अंबानी. होय, तोच जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा लाडका मुलगा. आता मला जो प्रश्न पडलाय तोच तुम्हालाही पडलाय का? बड्डे अनंत अंबानींचा आहे, तर हे दोघे गिफ्ट का वाटतायत? कदाचित दिवसरात्र पैसे कमावण्यात व्यस्त असलेल्या अनंत अंबानींना आपल्याच वाढदिवसाला गोरगरिबांना गिफ्ट वाटायलाही वेळ नसेल. कदाचित आपण हे दान करतोय हे दानशूर करण्याचा अवतार असलेल्या अनंत अंबानींना कुणाला कळू द्यायचं नसेल. मग राहुल कनाल आणि हा हुसेन अनंत अंबानींचं पोस्टर लावून त्यांच्या दानशूरपणाचे गोडवे का गातायत? दानधर्माच्या नावाखाली फ्री पब्लिसिटीची ही स्टंटबाजी आहे का? पण अनंत मुकेश अंबानींना पब्लिसिटीची गरजच काय मुळी? काहीच गरज नाही. मग मुंबईत सगळीकडे अनंत अंबानींच्या वाढदिवसाचे पोस्टर का लागलेत? अनंत युवा प्रतिष्ठान नावाच्या संस्थेनं ही पोस्टरबाजी का केली असेल? माहितीसाठी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गेलो तर अशा व्हिडिओंचा तिथं खच पडलाय. गोरगरिबांना कसं अन्नदान केलं जातंय, ई-बाईक्स कशा वाटल्या जातायत याचे व्हिडिओच्या व्हिडिओ तिथं पडलेत. येत्या 9 एप्रिलला अनंत अंबानींचा 31वा वाढदिवस आहे. ते निमित्त साधून 1 ते 30 एप्रिल या कालावधीत संपूर्ण महिनाभर 31,000 गरीब गरजू लोकांना, रुग्णांना, लहान मुलांना, अगदी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना अन्नदान सुरू आहे. बिचारे गरीब लोक. भुकेल्या पोटाला जो खाऊ घालणार त्याला बड्डे विश तर करणार ना? मग त्याला कधी पाहिलं नाही, कधी भेटलो नाही म्हणून काय झालं? एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये, ही खरी दानाची व्याख्या. मग व्हिडिओ काढून असा दानधर्म करणं कितपत योग्य आहे? तुम्हाला पटतंय का? नक्की सांगा. हॅपी बर्थडे बॉस.